माझे डुकर परवडले आणि म्हणून काय म्हणतो लक्षपूर्वक होता. पहिल्या पूजेचे मानकरी श्री गणेश भगवान ठरले ते कसे की जो कोणी पृथ्वीची प्रदक्षिणा घालून येईल तो पहिला पूजेचे मानकरी. आणि म्हणून कार्तिक स्वामी आणि गणपती या दोघात शर्त लागली. कार्तिक स्वामी आपल्या मोरावर बसून पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला लागले, परंतु गणेश भगवानांनी आपल्या मायेच्या आपल्या बापाच्या चरणाच्या खाली स्वर्ग जन्नत आहे आणि म्हणून सर्वस्व आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या आई वडिलांची प्रदक्षिणा घातली आणि म्हणून पहिल्या पूजेचे मानकरी ठरले. शहीद श्रीरामजी म्हणतात गणराज नाचला वरचंद्र हासला, गणराज नाचला वरचंद्र हासला, गणमळण्याला गणी वसुंधरा. मला म्हणायचं आहे ज्यावेळेस पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला लागले, ज्यावेळेस गणराज नाचायला लागले, तर शास्त्र म्हणते हा धरतीचा भार शेषनागाच्या फण्यावर आहे. हा धरतीचा भार शेषनागाच्या फण्यावर आहे, परंतु लोकशाहीला नाभाऊ साध्य म्हणतात हा धरतीचा भार शेतकरी शेतमजूर ह्या कामगारांच्या तळहातावरती आहे. हा धरतीचा भार शेतकरी शेतमजूर शेतकामगार कामगार यांच्या तळहातावरती आहे. मला म्हणायचं तात्पर्य आहे अण्णाभाऊ साठे तसे म्हणतात, तर मग मला सांगा जेव्हा श्री गणेश नाचायला लागले होते त्यावेळेस त्या शेषनागाला विचारण्यात आले होती की हा धरतीचा भार किती आहे, ह्या धरतीचा भार आहे, तर त्या शेषनागाला काय उत्तर दिलं असेल तुम्हाला सांगायचं आहे. ऐका मी काय म्हणतो तर
म्हणतो मी, ज्ञानीवंताला दारिद्र्य नको, श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. बरोबर आहे. ज्ञानीवंताला दारिद्र्य नको, श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. अरे खुर्ची त्याच्या मागे धावते आणि जागा मोकळी मानाची. ज्या ज्ञानीवंताला दारिद्र्य नको, श्रीमंती पाहिजे ज्ञानाची. अरे खुर्ची त्याच्या मागे धावते आणि जागा मोकळी मानाची. विवेकवाणी जनहिताची, अरे आस नको त्या धनाची. निर्ते सिंहासन आदर्शाचा आणि होते पूजा विद्वानाची. पहिले अध्ययन करा, पहिले विचार आत्मसात करा आणि मग मी मारुती होय, मग मी मारुती होय, मग मी तुमची पूजा करीन शेवट. पण पहिले मला आर्य समजत नाही म्हणता तुमच्या बुद्धीची किव नाही येईल का? मी मारुती होय, मी मारुती होय. थांब थांब, संध्याकाळ होऊ दे, संध्याकाळ होऊ दे. तुझ्या मारुती तुला बनवूनच पाठवतो. मारुती थांब जरा. वाले की किंमत ही नहीं होती. मारुती जी, माझ्या शब्दाचा विचार करा. अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती. अधर्म से जीने वाले की कीमत नहीं होती. ये गरीबों का खून पीने वाले की कीमत नहीं होती. अरे वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुरबत पर. वतन पर मरने वालों के मेले लगते हैं तुरबत पर. मौत से मरने वाले की कभी किंमत नहीं होती. नहीं होती. ढोरं डुकरं मेले. ढोरं डुकराची तेरवी झाली का? नाही झाली ना. माणसाची झाली तर त्या माणसाची मानसिकता पहिले ओळखून घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपली वाटचाल करायला पाहिजे. तो माणूस आता आपल्या स्वतःलाच ओळखत नाही, त्याची त्याला समजणार आहे का? नाही समजणार. आणि म्हणून सत्य शेवटी काय म्हणतो लोक,
सूर्याने का नाही? तुम्ही दोघे भाऊ आहात, तुम्ही दोघे भाऊ. एखाद्या प्रॉपर्टीचा हिस्सा जास्त भेटू द्या, एखाद्याला गादी भेटू द्या आणि एखाद्याला नाही भेटू द्या, तो बिचारा नाराज होईल का नाही होईल? आता येथूनच तर खरे हे चालू झाले महाभारत, रामायण महाभारत इथूनच चालू झाले. आणि तरी चंद्राला मारतात सूर्याला नाही. विचार सांगा त्या लोकांना तुम्हाला का असावा? रहस्य करणार नाही. कर्तव्य केल्याशिवाय रहस्य करणार नाही. अरे मूर्ती कोणत्याही देवाची असो ती पाण्यामध्ये जळणार नाही. विज्ञान श्राप की वरदान, विज्ञान श्राप की वरदान हे समजल्याशिवाय प्रगतीचे पाऊलही कधी पुढे पडणार नाही. प्रगतीचे पाऊलही कधी पुढे पडणार नाही. आणि म्हणून विचार नको करा ठेकेदार साहेब. नाही वन साइड विचार करायचा नाही. या ठिकाणी गाणे मन उतर तर हे शायरी वेगळ्याच पद्धतीची होईल. आमच्या मायमावल्याचाही विचार करा ना जी. आम्ही आपल्या माणसाचं मनोरंजन करून तुम्ही तुमच्या दिलाची खुशी कराल. यायला का करावं विचारायला? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आमचा राऊंड या ठिकाणी संपला. मी आमंत्रित करतो पुढच्या डावाकरिता शाहीर मारुतीजी मारबते विचार मंचावर येतील आपले विचार मांडतील.